तू आल्यापासून जो तो तुझेच लाड पुरवतो. आधी सर्वांचा लाडका मी होतो. सगळे माझा गोलगुच्चा घ्यायचे, मला खाऊ द्यायचे. पण तू आल्यापासून जो तो तुझेच कौतुक करतो. मला नाही आवडत तू. मला तुझ्याशी बोलायचं देखील नाहीये. बरे, मी मंडईत जात होते आणि थोडीफार खरेदी करायची होती. तेव्हा कुणाला काही हवे असले तर सांगा, मी घेऊन येते. मला नको बाई काही. अगं माझ्याकडे आहेच की सगळे. बरे. अगं माई, मी काय म्हणते, आता संध्याकाळी सोनमुख आहे म्हणतेस, तर मग आण बाई एखादं जरीचं लुगडं माझ्यासाठी आणि सगुणेसाठी. हा बरे. हा. आणि म्हणजे तशी काही मला अगदी खूप हाऊस मौज नाही, पण काय आहे ना, 4 बायका यायच्या, त्यांच्यामध्ये उठबस करायला हवी. पण माई, तुझ्या अगदी चोख लक्षात आले हो, म्हणून आलीस मला विचारायला. आपणा साऱ्यांचे मार्गदर्शक आणि विधवा पुनर्विवाहोत्तेजक सभेचे संस्थापक श्री विष्णू शास्त्री पंडित यांचे अभिष्टचिंतन करताना आज आम्हाला विशेष आनंद होतो आहे. अशा सभेची स्थापना करून विधवा पुनर्विवाहासाठी जागोजागी व्याख्याने करून आणि कार्यकर्ते जमा करून श्री विष्णू शास्त्री थांबले नाहीत, तर त्यांनी केलेली प्रतिज्ञा प्रत्यक्षात आणली. त्यासाठी आपण साऱ्यांनीच त्यांचे अभिनंदन करावयास हवे. रमा, काकू काकू, तुम्ही उगाचच कांगावा करताय. अहो, असेल इथेच कुठेतरी. रमाला धरून आण आणि समोर उभे कर माझ्या. पण रमाबाईनी घरात नाहीच आहे. ती माधव दादा सोबत बाहेर गेलीये. मटमच की नाही जशी ही. हा, कुणास विचारून गेली? आजीला तिने विचारले असेल. छान पाठराखीण करते सो वहिनीची. तुला सांगते, हे जर का असेच चालू राहिले ना, तर एक दिवस दुर्गे. बस झाले, ह्या विषयावरती चर्चा नको आम्हास. दुर्गे, रमेचे हे असे वागणे आम्हासही पसंत नाही. भले ती नवऱ्याबरोबर गेली असेल तरी सुद्धा वडीलधाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. माई घरामध्ये आल्यानंतर तिच्या कानावरती घाला ही गोष्ट आणि तिला म्हणावे, सोनबाई चांगली समज द्या. रमा माधव दादा बरोबर बाहेर गेली आहे, कोणालाही न विचारता, न सांगता. अगं बाई, एवढेच ना? त्यात काय? अहो, मला सांगितलं आहे तिने. उत्तम. आणि हे तू आमच्यापैकी कोणासही सांगितले नाहीस माई? भाऊसाहेबांना देखील सांगितले नाहीस? माझे काही चुकले का ताई? अगो बाई, तुझे कधी काही चुकते का? चुकते का? नाही 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 हो, तुझे काही चुकले नाही. सगळे चुकले ते आमचेच. तरी पहिल्या दिवसापासून ठाणाणा करते, जास्त लाड नको म्हणून. पण माझे कोणी ऐकते का? ती येईल तेव्हा तिच्या हातावर थोड्याशा मिऱ्या दे, डोक्यावर वाटेल आमच्या डोक्यावर. अहो ताई, गप्पा बस, एक शब्द बोलू नकोस. घाला काय गोंधळ घालायचा ते घाला. आता रडा, आयुष्यभर रडतच बसा, पण शिकू नका कशातून काही. आणि आता भाऊसाहेबांना काय सांगायचे ना, हे तूच ठरव हो माई. मी अन्नपूर्णा रामकृष्ण भांडारकर. ते तिथे उभे आहेत ना, ते माझे यजमान. बरं, इथे काय करत होतात तुम्ही? मी हे पुस्तक पाहत होते. मी तुम्हाला यातली अक्षरे ओळखून दाखवू? दाखवा बरे. खू, की, बा, बू. हे काय, तुम्ही पूर्ण ओळ वाचत नाही आहात? फक्त अ, क, ब. पुढची अक्षरे कोण म्हणणार? स्वतःनी मला एवढीच शिकवली आहेत. अजून 12 खडी शिकावयाची आहे ना मला. छान. स्त्रियांनी शिक्षण तर घेतलेच पाहिजे, पण आपले विचार समाजापुढे मांडताही आले पाहिजेत त्यांना. तरच स्त्रियांवरच्या अन्यायास वाचा फुटेल आणि चुकीच्या रूढींवर प्रहार होतील. एकदा आमची मुलगी शांता आणि तुमची भेट व्हायला हवी, म्हणजे तुम्हास नवी मैत्रीण मिळेल. मैत्रीण? होय होय, अगदी खरे.